नमस्कार विद्यार्थी मित्रांनो, पोलीस भरती 2025 ची तयारी करणाऱ्या सर्व विद्यार्थ्यांचे मी इथे स्वागत करतो। मित्रांनो, सामान्य ज्ञान या विषयाअंतर्गत येणारा जो घटक आहे इतिहास, त्यामध्ये आपण आधुनिक इतिहासाची तयारी करत आहोत। मित्रांनो, पूर्वीच्या परीक्षांना विचारले गेलेले आधुनिक इतिहासावरचे प्रश्न आपण पाहत आहोत आणि हे प्रश्न आपण टॉपिक वाईज पाहत आहोत। बरोबर आहे? काय विशिष्ट प्रकरण आहे त्या प्रकरणानुसार या प्रश्नांना आपण बघत आहोत। आपण सुरुवातीला युरोपियनांचं भारतात आगमन यावरचे क्वेश्चन्स घेतले, त्यानंतर ब्रिटिश सत्तेची भारतामध्ये जी स्थापना आहे त्या स्थापनेबद्दलचे आपण प्रश्न घेतले, त्यानंतर ब्रिटिशांनी इथं जे राजकीय, सामाजिक, आर्थिक धोरणं आखली होती त्या धोरणांचा आपण अभ्यास केलाय। आज मात्र आपण एक अतिशय महत्त्वाचा टॉपिक पाहणार आहोत जो अनेक परीक्षांना विचारला गेलाय। त्याच्यावरचे प्रश्न सरळ सेवा भरती असो की एमपीएससी असो की यूपीएससी असो, या प्रकरणावरील या टॉपिकवरील प्रश्न हमखास विचारले जातात आणि त्या प्रकरणाचं नाव आहे 1857चा उठाव। 1857चा जो उठाव आहे त्यावरील आतापर्यंतच्या परीक्षांना कोणकोणते क्वेश्चन्स विचारले गेले आहेत, कोणकोणते प्रश्न विचारले गेले आहेत ते आपण पाहणार आहोत आणि हे अतिशय महत्त्वाचे प्रश्न असतील आणि हे प्रश्न सुरुवातीपासून, पहिल्या प्रश्नापासून ते शेवटच्या प्रश्नापर्यंत तुम्ही उत्तरासह पाहणार आहात आणि त्या प्रश्नाखाली जे पर्याय आहेत त्या पर्यायांची अचूक उत्तर तुम्ही देण्याचा प्रयत्न करू शकता। चला तर मित्रांनो, 1857चा जो उठाव आहे त्यावरचा आपण पहिला प्रश्न घेऊया, PYQs मध्ये विचारला गेलेला। मित्रांनो, हा जो पहिला प्रश्न आहे तो पुन्हा एकदा वाचा। खालीलपैकी कोणती व्यक्ती 1857च्या उठावाशी निगडीत नाही? बघा इथं काय म्हटलंय, नाही। खालीलपैकी कोणती व्यक्ती 1857च्या उठावाशी निगडीत नाही असं विचारलंय। मग पहिला पर्याय आहे पेठचा राजा भगवंतराय, दुसरा पर्याय आहे गुलमार दुबे, तिसरा पर्याय आहे अजिनन नर्तिका आणि शेवटचा चौथा पर्याय आहे राजा गुलाबसिंह। मग यापैकी कोण 1857च्या उठावाशी निगडीत नाही, त्यामध्ये इन्व्हॉल्व झालेलं नाही असं विचारलंय तुम्हाला। तर मग बघा बरं, पेठचा राजा भगवंतराय हा 1857च्या उठावाशी तो निगडीत आहे। गुलमार दुबे हा देखील 1857च्या उठावाशी निगडीत आहे। अजिनन नर्तिका यस 1857च्या उठावाशी निगडीत आहे। मग राजा गुलाबसिंह हा व्यक्ती 1857च्या उठावाशी निगडीत नाही। समजलं? तर मित्रांनो, चौथा पर्याय जो आहे तो अचूक उत्तर आहे। पहा, ह्युरोज नावाचा, रोज म्हणजे गुलाब आहे की नाही, ह्युरोज नावाचा इंग्रज अधिकारी होता, पण त्यानं झाशीच्या राणीसोबत काय केलं आहे, युद्ध केलं आहे 1857च्या उठावात। म्हणून ते रोज आणि गुलाब हे दोन शब्द तुम्हाला कदाचित हे करू शकतात की बाबा हा कोणतरी ऐकलं होतं गुलाब या नावाचं। तर हा गुलाब सिंह जो आहे तो काश्मीरचा राजा होता आणि ह्युरोज जो आहे तो सैन्यातला अधिकारी आहे, ब्रिटिश सैन्यातला, आणि त्याचा आणि झाशीच्या राणीचं युद्ध झालं होतं। हा इन्व्हॉल्व नव्हता 1857च्या उठावामध्ये। कोण? राजा गुलाबसिंह। मग चला यानंतरचा जो क्वेश्चन आहे, क्वेश्चन नंबर 2, प्रश्न क्रमांक 2, चला बघूया। तर मित्रांनो बघा, वीर बाबूराव शेडमाके डॅश डॅशच्या लढ्यात सहभागी झाले होते। डॅश डॅश डॅशच्या लढ्यात सहभागी झाले होते। मग या व्यक्तीला लक्षात घ्या, वीर बाबूराव शेडमाके, आणि मराठी व्यक्ती दिसतोय। 1857च्या उठावात ते सहभागी झाले होते का, की 1920च्या लढ्यात, की 1931, की 1942? तर कोणत्या लढ्यामध्ये वीर बाबूराव शेडमाके सहभागी झाले होते? तर पहा मित्रांनो, 1920च्या लढ्यात नाही, 1931च्या लढ्यात नाही, 1942च्या लढ्यात देखील नाही। बघा, पर्याय क्रमांक 1 बरोबर आहे। वीर बाबूराव शेडमाके 1857च्या लढ्यामध्ये सहभागी झाले होते। चला यानंतरच्या क्वेश्चन कडे जाऊया। क्वेश्चन नंबर 3 बघूया आपण, प्रश्न क्रमांक 3। मित्रांनो, हा तिसरा प्रश्न बघा। क्रांतिकारकांनी 12 मे 1857 रोजी डॅश डॅश यास दिल्लीचा बादशाह म्हणून घोषित केले होते। बघा, प्रश्न क्रमांक 3 सगळ्यांनी वाचा। काय आहे? खालीलपैकी कुणाला क्रांतिकारकांनी दिल्लीचा बादशाह म्हणून घोषित केले होते? बघा, इंग्रजांच्या हातात सत्ता गेली होती, तुम्ही पाहिलेलं आहे, आणि मुघलचा बादशाह जो आहे, मुघल बादशाह
तो कमकुवत झाला होता, बरोबर आहे. तो नामधारी बादशाह होता, पेन्शनवर जगत होता. आणि त्या काळामध्ये 1857 नेतृत्व करण्यासाठी असा कोणीही नेता किंवा राज्यकर्ता नव्हता. छोटी छोटी संस्थानं सर्व भारतभर पसरली होती. आणि विशेष म्हणजे 1857चा जो उठाव आहे तो शेतकऱ्यांचा, लहान वर्गाचा, भूमिहीनांचा, शिपायांचा उठाव होता. जे संस्थानिक होते ते मोठ्या प्रमाणामध्ये या उठावामध्ये सहभागी झाले नव्हते. मग या उठावाचं नेतृत्व कोणतरी करावं म्हणून उठावकर्त्यांनी आपला नेता म्हणून 12 मे 1857 रोजी कोणाला नियुक्त केलं किंवा कोणाला पुढाकार घ्यायला सांगितलं. तर नानासाहेब पेशवा आहे का, नवाब बख्त आहे का, शाह आलम आहे का, की बहादूर शाह जफर आहे? तर पहा, नानासाहेब पेशवा नाही, नवाब बख्त नाही, शाह आलम नाही, बहादूर शाह जफर हा जो चौथा पर्याय आहे तो करेक्ट आहे. बहादूर शाह जो होता, बहादूर शाह शेवटचा मुघल, याला लोकांनी आपला प्रतिनिधी म्हणून काय केलं किंवा आपला नेता म्हणून काय केलं, 1857 मध्ये घोषित केलं. म्हणजे हे जे उठावकरी आहे दिल्लीत पोहोचले, त्यांनी दिल्ली काबीज केली देखील. आणि त्यांनी त्यांच्या या मुघल राज्यकर्त्याला म्हटलं की तुम्ही आमचं नेतृत्व करा. आणि तेव्हा राजाचं जे वय होतं, बादशहाचं जे वय होतं ते माझ्या मते 70-72 पेक्षाही जास्त होतं. आणि तो एकतर कसा होता, वृद्ध झाला होता. त्याची इच्छा नव्हती या उठावाचं नेतृत्व करण्याची, पण उठावकर्त्याच्या दबावामुळे या लोकांनी म्हणजे याने बहादूरशाह जफरने उठावकर्त्यांचं नेतृत्व करण्याचं ठरवलंय. चला मग काय नाही, यानंतरच्या प्रश्नाकडे, यानंतरच्या क्वेश्चनकडे जाऊया. चला बघूया प्रश्न क्रमांक 4. मित्रांनो, चौथा क्वेश्चन बघा. 1857च्या उठावास स्वातंत्र्य युद्ध म्हणून कोणी संबोधले? बघा, 1857चा जो उठाव आहे, लढा आहे, त्याच स्वातंत्र्य समर किंवा स्वातंत्र्य युद्ध असं कोण म्हटलं? प्राध्यापक नर फाटक पहिला पर्याय, दुसरा पर्याय पीई रॉबर्ट्स, तिसरा पर्याय आर.सी. मुजुमदार आणि चौथा शेवटचा पर्याय विदा सावरकर. मग खालीलपैकी कोण 1857च्या उठावाला भारताचं स्वातंत्र्य युद्ध, पहिलं स्वातंत्र्य युद्ध असं म्हटलंय? तर पहा, नर फाटक नाही, पी रॉबर्ट्स नाही, डॉक्टर आर.सी. मुजुमदार देखील नाही. उरलं कोण? तर शेवटचा पर्याय आहे, चौथा पर्याय आहे विदा सावरकर. तर विदा सावरकरांनी 1857च्या लढ्याला भारताचं पहिलं स्वातंत्र्य समर किंवा स्वातंत्र्य युद्ध असं म्हटलंय. चला यानंतरच्या क्वेश्चनकडे, क्वेश्चन क्रमांक 5 कडे जाऊया. काय आहे तो क्वेश्चन बघूया. चला मित्रांनो, हा प्रश्न वाचा. प्रश्न क्रमांक 5. झाशीचा राजा, बघा काय म्हटलंय, झाशीची राणी असं नाही म्हटलंय, झाशीचा राजा गंगाधरराव यांनी मृत्यूपूर्वी दत्तक घेतलेल्या मुलाचे नाव काय होते? पहा, हे जे झाशीचे राजे आहेत, राणी लक्ष्मीबाई यांचे पती, यांचा मृत्यू जवळ आला होता आणि मृत्यूच्या पूर्वीच त्यांनी काय केलं होतं, एक मुलगा दत्तक घेतला होता. त्या दत्तक घेतलेल्या मुलाचे नाव खालीलपैकी काय आहे सांगायचं मला? सयाजीराव, दामोदरराव, यशवंतराव की धोंडोपंत? तर पहा, सयाजीराव नाही, यशवंतराव नाही, धोंडोपंत नाही, दामोदरराव हे उत्तर अचूक आहे. बघा, आणि यशवंत नावाच्या मुलाला दत्तक घेतलं होतं महात्मा फुल्यांनी, सावित्रीबाईंनी. म्हणून इथं बघा, सयाजीराव नाही, यशवंतराव नाही, धोंडोपंत नाही, तर दामोदरराव हे अचूक उत्तर आहे. तर चला प्रश्न क्रमांक 6 कडे जाऊया. यानंतरचा काय क्वेश्चन आहे बघूया. चला मित्रांनो, हा प्रश्न क्रमांक 7 बघा. 29 मार्च 1857 मध्ये मंगल पांडे या हिंदी शिपायाने बराकपूर येथील छावणीत झाडलेल्या पहिल्या गोळीने 1857च्या क्रांतीची ठिणगी पेटली. या गोळीचा पहिला बळी डॅश डॅश होता. पहा, कोण होता या गोळीचा पहिला बळी? काय झालंय, मंगल पांडे हा जो शिपाई आहे, या शिपायानं पहिली गोळी झालेली आहे, बरोबर आहे. बराकपूरच्या छावणीमध्ये, शिपाई छावणीमधील हा काय एक सैनिक आहे, आणि त्यानं काय केलंय, आपल्या बंदुकीतून पहिली गोळी झालेली आहे, पण त्यांना कुणाचा मृत्यू झालेला नाही.
पण 1857ची क्रांती जी आहे तिची ठिणगी मात्र तिथं पेटलेली आहे, पडलेली आहे. तर या ठिणगीचा पहिला बळी कोण होता? जनरल नील, सर ह्यू रोज, जनरल स्मिथ की मेजर ह्युसन? पुन्हा एकदा पहा, जनरल नील, सर ह्यू रोज, जनरल स्मिथ की मेजर ह्युसन? तर मेजर ह्युसन जो पर्याय आहे तो अतिशय अचूक उत्तर आहे. पहा, 1857ची जी क्रांती झाली त्याच्यामध्ये 1857च्या क्रांतीचा पहिला जर बळी गोळीनं कोणाचा गेला असेल तर इंग्रज अधिकाऱ्याचा, तो म्हणजे मेजर ह्युसन. चला यानंतरच्या क्वेश्चन कडे, प्रश्न क्रमांक 8 कडे जाऊया. काय आहे तो क्वेश्चन बघा मित्रांनो. हा 8वा क्वेश्चन वाचा. काय आहे? 1857च्या सातारा राजद्रोहाच्या कटाचे प्रमुख सूत्रधार कोण? बघा 1857च्या काळामध्ये सातारा येथे सुद्धा इंग्रजांच्या विरोधामध्ये कट रचण्याचा प्रयत्न झालाय. सातारा गादीचा जो प्रमुख आहे त्याचं पेन्शन बंद केलं होतं इंग्रजांनी. ते पूर्ववत व्हावं म्हणून त्यांचे जे कारभार पाहणारे पीएम म्हणू शकता, पंतप्रधान म्हणू शकता, रंगो बापूजी जे आहेत ते लंडनला सुद्धा एकदा जाऊन आले होते. पण इंग्रजांनी काही त्यांच्या मागण्या पूर्ण केल्या नाहीत आणि म्हणून त्यांनी 1857 मध्ये इंग्रजांच्या विरोधामध्ये कट करण्याचा प्रयत्न केला आणि याची माहिती इंग्रजांना लागली होती. तर मग चला, आता इथं मी उत्तर सांगितलंच आहे तुम्हाला, तरी आपण क्वेश्चन वाचूया आणि त्याचे पर्याय सुद्धा वाचूया. 1857च्या सातारा राजद्रोहाच्या कटाचे प्रमुख सूत्रधार कोण होते? रंगो बापूजी, धारराव पवार, रघुनाथ करंदीकर, ओ ह्युसन? तर मित्रांनो, रघुनाथ करंदीकर नाही, ओ ह्युसन नाही, धारराव पवार नाही, तर अचूक उत्तर आहे रंगो बापूजी. लक्षात ठेवा, रंगो बापूजी. चला यानंतरचा जो क्वेश्चन आहे त्या क्वेश्चन कडे जाऊया. सगळ्यांनी क्वेश्चन बघा. प्रश्न क्रमांक 9. 1857चे भारतीय स्वातंत्र्य समर हा ग्रंथ खालीलपैकी कुणी लिहिला? पहा, 1857च भारतीय स्वातंत्र्य समर नावाचा ग्रंथ खालीलपैकी कुणी लिहिला? गवा सरदार, लोकमान्य टिळक, मगो रानडे, विदा सावरकर? बघा 4 पर्याय तुमच्या समोर आहेत. पहिला पर्याय गवा सरदार, दुसरा पर्याय लोकमान्य टिळक, तिसरा पर्याय मगो रानडे आणि शेवटचा अखेरचा पर्याय विदा सावरकर. तर मित्रांनो, मी तुम्हाला यापूर्वी सुद्धा सांगितलंय आणि असा प्रश्न आपल्याला येऊन गेला याच्यापूर्वी, पण इथं थोडासा वेगळा प्रश्न होता हा. तर विदा सावरकरांना 1857चा उठाव हा काही लढा, छोटी मोठी लढाई वाटत नव्हता. तर त्यांना हे भारतीय स्वातंत्र्य समर वाटत होतं, भारताचे पहिले स्वातंत्र्य समर वाटत होतं आणि म्हणून विदा सावरकर हे अचूक उत्तर आहे. बघा त्यांनी लिहिलेलं हे पुस्तक आहे कोणतं? 1857चे भारतीय स्वातंत्र्य समर. चला यानंतरच्या क्वेश्चन कडे, प्रश्न क्रमांक 10 कडे आपण जाऊया. बघूया प्रश्न क्रमांक 10 काय आहे. मित्रांनो, सर्वांनी प्रश्न क्रमांक 10 वाचा. काय आहे प्रश्न क्रमांक 10? मंगल पांडे याने कोणत्या छावणीतील अधिकाऱ्यावर, इंग्रज अधिकाऱ्यावर गोळी झाडली? पहा, मंगल पांडे याने कोणत्या छावणीतील इंग्रज अधिकाऱ्यावर गोळी झाडली? त्या छावणीचं नाव सांगायचं तुम्हाला. पहिला पर्याय आहे बराकपूर, दुसरा पर्याय आहे कानपूर, तिसरा पर्याय आहे मेरठ, चौथा पर्याय आहे आग्रा. तर बघा, कानपूर उत्तर प्रदेशमध्ये आहे, नाही, येथील छावणीमध्ये त्याने गोळी झाडली नाही. मेरठ देखील तिथंच आहे, नाही. आग्रा देखील तिथंच आहे, म्हणजे उत्तर प्रदेशचे हे काय ठिकाण आहेत. तर बराकपूर येथे, बराकपूर हे आता बंगालमध्ये आहे, हे नाही, आणि तेव्हा सुद्धा बंगालमध्ये होतं. बंगालमधील बराकपूर येथील छावणीमध्ये मंगल पांडे या हिंदी शिपायाने इंग्रज अधिकाऱ्यावर काय केले आहे? गोळी झालेली आहे. चला तर यानंतरचा आणि अखेरचा क्वेश्चन बघूया. 1857च्या उठावाशी निगडीत असलेला हा शेवटचा क्वेश्चन पहा. काय? 1857 मध्ये खालीलपैकी कोणत्या विद्यापीठाची स्थापना झाली नाही? बघा, खालीलपैकी कोणत्या विद्यापीठाची स्थापना 1857 मध्ये झालेली नाही असं म्हणाले. तर बघा, 1857चा उठाव तर सर्व परिचित आहे की नाही, पण याच काळात 1857च्याच काळामध्ये भारतामध्ये
लगातार 3 विद्यापीठांची स्थापना झाली आहे आणि हे 3 विद्यापीठ तुमच्या समोर आहेत. एक आहे मुंबई, दुसरं आहे कोलकाता, तिसरं आहे मद्रास. म्हणजे कोलकाता, मुंबई, मद्रास या ठिकाणी 1857 मध्ये विद्यापीठांची स्थापना झाली आहे. म्हैसूर इथे मात्र नाही आणि म्हणून म्हैसूर हा पर्याय चुकीचा आहे. मग इथे काय म्हटलंय, 1857 मध्ये खालीलपैकी कोणत्या ठिकाणी विद्यापीठाची स्थापना झालेली नाही म्हणाले. इथे ठिकाण हा शब्द वापरायला पाहिजे होता किंवा चला विद्यापीठाचं नाव दिलंय, मुंबई विद्यापीठ, कोलकाता विद्यापीठ, मद्रास विद्यापीठ. तर बघा, म्हैसूर इथे विद्यापीठाची स्थापना झाली नाही, म्हैसूर विद्यापीठाची स्थापना झाली नाही. तर या 3 विद्यापीठांची स्थापना 1857 मध्ये झालेली आहे. चला मित्रांनो, मग आपण इथं थांबूया. आजची तासिका तुम्हाला नक्कीच आवडली असेल. तर हे सगळे क्वेश्चन्स 1857च्या उठावाशी निगडीत होते आणि या प्रश्नांची उत्तरं पण तुम्हाला आलेलीच असतील. एखाद्या प्रश्नाचं उत्तर तुम्हाला येत नसेल तर ते लक्षात घ्या. यापेक्षा एकही वेगळा प्रश्न आणि जास्तीचा प्रश्न तुमच्या 1857च्या उठावाबद्दल तुमच्या परीक्षेला आलेला नाही आहे आणि म्हणून एवढेच क्वेश्चन केले तरी चालतील. तुम्हाला यानुसार या टॉपिकचा आवाका व्याप्ती लक्षात आलेली असेल. यानंतरच्या तासिकेमध्ये आपण दुसरा एक टॉपिक, दुसरं एक प्रकरण आधुनिक इतिहासाची निगडीत असलेलं घेऊया. थांबतो मी इथं. धन्यवाद. थँक्यू.